ज्या घरात या 3 भाज्या खाल्ल्या जातात त्या घरात धनाची कधीच कमी होत नाही. झोपडी सोडून बंगला मिळेल. नमस्कार मित्रांनो, प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच फायदेशीर सुद्धा असू शकते. परमेश्वराने कित्येक फळं आणि भाज्यांना या भूमीवर उभं केलं आहे आणि लोकांना या तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या भूमीवर खास पदार्थ प्राप्त होत असतात. ते फक्त प्राणीमात्राची भूक शांत करण्याचे काम करत नाही, तर कोणत्या न कोणत्या प्रकारचे बाजारपेठेत फक्त काही भाज्या आवडत असतील ज्या आपली भूक वाढवण्याचे काम करतात. परंतु बघा, परमेश्वराने दिलेले फळभाज्यांना जर तुम्ही ग्रहण करत असाल, तुमच्या शरीरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे अशक्तपणा येणार नाही. तसेच तुमचे शरीर नेहमी हसते खेळते राहील. ज्या भाज्यांच्या बाबतीत आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्या भाज्यामध्ये तुम्हाला बस हे ध्यानात ठेवायचं आहे की आवडीतील फक्त त्याच दिवशी यांचे सेवन करा. ज्या दिवसाच्या बाबतीत तुम्हाला आम्ही माहिती देणार आहोत, ज्या भाज्यांच्या बाबतीत तुम्हाला आम्ही सांगत आहोत, त्यापेक्षा सर्वात पहिली भाजीचं नाव आहे रताळ्याची भाजी. तर रताळ्याची भाजी जी असते यामध्ये आयर्न खूप जास्त असतं. जर यात भाजीचा नियमित रूपान आवडीतून फक्त एक दिवस खायला सुरुवात केली तरी आणि एका बाजूचे तुमचे सर्व ग्रहण खूप अधिक मजबूत बनतात. तुमच्यावरील दरिद्रता, गरिबी निघून जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही भाजी खाल्ल्याने श्री लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो. कारण ही रताळ्याच्या भाजीचं हे मूळ असतं. त्यामध्ये श्री लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. जर तुम्ही आठवड्यातून एकदा फक्त शुक्रवारच्या दिवशी रताळ्याची भाजी खातात तर तुमच्या शरीराला भरपूर मात्रामध्ये विटॅमिन मिळू शकतं आणि दुसरीकडे तुम्हाला श्री लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. तर शुक्रवारच्या दिवशी रताळे खाणे आणि तेही रात्रीच्या वेळी खाल्ल्यावर उत्तमच राहील. दुसरी भाजी म्हणजे भोपळ्याची भाजी. फक्त भोपळ्याच्या भाजीची विज्ञानाच्या भाषेमध्ये सर्वात पौष्टिक भाजी म्हणजे गणना केली जाते. यामध्ये प्रोटीन, सत्वाचा आहार भरपूर असतो आणि त्या जाणकारांची ही मान्य आहे की जर आठवड्यातून फक्त एक दिवस भोपळ्याची भाजी सेवन केल्याने किती प्रकारचे रोग एकदम बरे होऊन जातात. जर तुम्हाला भोपळ्याच्या भाजीचं सेवन करतात तर तुमच्या घरामध्ये धनाचे आगमन खूप वेळात होते. भोपळ्याच्या भाजीचे सेवन तुम्ही बुधवारच्या दिवशी करा. हे वनस्पतीशास्त्र अनुसार खूप शुभ मानले गेले आहे. तिसरी भाजी आहे सांडग्याची भाजी. ही सांडग्याची भाजी म्हणजे 4 प्रकारच्या दागिने वापरून म्हणजे यात तूर डाळ, मटकी डाळ व थोडीशी मुगाची डाळ यांना बारीक मिक्सर वाटून छोटे छोटे सोयाबीन सारखे वडे करून त्यांना उन्हात वाळवणं या विषयाची सविस्तर माहिती तुम्हाला यूट्यूबवर मिळेल. तर या सांडग्याची भाजीला प्रोटीनचे घर मानले जाते. यामध्ये 17 प्रकारचे विटॅमिन व पोषण भरून मात्र केली जाते. या भाजींचे सेवन तुम्हाला फक्त गुरुवारच्या दिवशी करायचे आहे, कारण गुरुवारचा दिवस श्रीहरी विष्णूंचा व सूर्यदेवांचा मानला जातो. श्रीहरी विष्णूंचा त्या व्यक्तीला आशीर्वाद प्राप्त होतो. आता तुम्ही कढीपत्ता सुद्धा जेवणात वापरत असाल. जो कढीपत्त्याचा वापर करतो त्यांच्या जीवनात जे पण शत्रू आहेत आणि शत्रू जर त्यांचे नुकसान करू इच्छिता तर ते त्याला कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत. जर कोणी असे करू इच्छिता तर उलट त्याचे नुकसान होईल असे मानले जाते. जर तुम्ही या कढीपत्त्याचे सेवन करता तर तुमच्या जीवनाला तुम्हाला महादेवांचा आशीर्वाद प्राप्त होतो. अर्थात साक्षात काळही तुम्हाला काही करू शकत नाही. जो कढीपत्ता खाण्याच्या व्यक्तीला कधी हार्ट अटॅक येत नाही, कारण याच्या सेवनाने शरीरातील कॅल्शियम पूर्ण नष्ट होते आणि या गोष्टींना वैज्ञानिक सिद्ध केलं गेलं आहे. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.